नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 19 मार्च 2026 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। परिस्थिती बदलता येत नसेल तर दृष्टिकोन बदला, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या तर घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती ग्रामीण मध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप ठरलेल्या केबल आणि स्प्रिंकलर चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून तब्बल 11 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतातील केबल, मोटर पंप आणि स्प्रिंकलर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। या घटनांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला। दरम्यान 18 मार्च रोजी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली की 2 इसम लाल रंगाच्या मालवाहू ऑटोमध्ये केबल जाळून त्यातून काढलेला तांबा विक्रीसाठी नेत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिवसा ते तळेगाव रोडवर सापळा रचला आणि संशयित ऑटोला अडविले। तपासणी दरम्यान ऑटोमधून 26 किलो तांबा आणि 32 स्प्रिंकलर आढळून आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सुरुवातीला ओळवाओळवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध भागातून केबल चोरी करून ती जाळून तांबे काढल्याची आणि स्प्रिंकलर चोरी केल्याची कबुली दिली। या चौकशीतून तिवसा, चांदूर रेल्वे, कुर्हा, मंगरुळ, दस्तगीर आणि दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 2,30,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये तांबा, तार, स्प्रिंकलर, बजाज पल्सर मोटरसायकल आणि मालवाहू ऑटोचा समावेश आहे। सध्या आरोपींना पुढील तपासणीसाठी तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या अशा टोळ्यांवर पोलिसांनी घेतलेली ही मोठी कारवाई नक्कीच दिलासा देणारी ठरली आहे। अमरावती शहरात धमकी दिल्यानंतर एका पाणठेल्याला पेटवून देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे एका कुटुंबाचा उदरनिर्वाह अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे। अमरावती शहरातील कोल्हापूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या म्हाडा कॉलनीत संतापजनक घटना घडली। पाणठेला चालविणारे अरविंद गणेश गांजरे यांचा पाणठेला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा प्रकार समोर आलाय। हा पाणठेला त्यांच्या कुटुंबाचा एकमेव उदरनिर्वाहाचा स्रोत होता। तक्रारीनुसार म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या 35 वर्षीय ऋषिकेश बोंडे याने काही दिवसांपूर्वीच तुझा पाणठेला जाळतो अशी थेट धमकी दिली होती आणि त्यानंतर सकाळच्या सुमारास गांजरे यांचा पाणठेला पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळून आला। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। या आगीत पाणठेला पूर्णतः खाक झाला असून गांजरे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे। 18 मार्च रोजी अरविंद गांजरे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली। पोलिसांनी तक्रारीची दखल घेत ऋषिकेश बोंडे यांच्या विरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। धमकीनंतर थेट पाणठेला जाळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात असून स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांचा तपास सुरू असला तरी अशा घटनांवर आळा बसणे गरजेचे आहे। अमरावती शहराच्या विकासाची नवी दिशा ठरणारा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 843 कोटी 74,06,103 रुपयाचे हे बजेट आज स्थायी समितीकडे सुपूर्द केले आहे। शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या त्रिसूत्रीवर आधारित या अर्थसंकल्पातून अमरावतीकरांना मोठ्या अपेक्षा आहेत। विशेष म्हणजे यंदा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि ई बस सेवेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे।
अमरावती महानगरपालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या नियोजनाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्याकडे 843 कोटी 74 लाखांचे प्रस्तावित बजेट सादर केले. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नाचे 437 कोटी आणि शासनाकडून प्राप्त होणारा 417 कोटींचा निधी असा समतोल साधण्यात आलाय. शहरातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आधुनिक शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकारच्या पीएमई बस योजनेतून 50 इलेक्ट्रिक बसेस लवकरच शहराच्या रस्त्यावर धावणार असून त्यासाठी आवश्यक निधींची तरतूद करण्यात आली आहे. शहराला कचरामुक्त करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विशेष पावले उचलली जाणार आहेत. ज्या ठिकाणी नेहमी कचरा टाकला जातो अशा ठिकाणांचे सौंदर्यीकरण करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी दवाखान्याचे आधुनिकीकरण आणि नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. याशिवाय MSIDC सोबत झालेल्या करारामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना नवी गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आपल्याकडे महानगरपालिका अमरावती असल्यामुळे या सगळ्याचे पुढच्या विकासाकरिता वेगाने पुढे आपण जाऊ त्या दृष्टीने हा बजेट तयार करण्यात आलेला आहे. या बजेट अंतर्गत अमरावती स्वच्छ सुंदर हवी या दृष्टीने आपण आलोचना केलेला आहे. विशेषतः आपण आपले शाळा आहे महानगरपालिका शाळा किती शाळांमध्ये भरपूर गर्दी आहे तर त्यावर आपण टाकलं आहे. तसेच माझी वसुंधरा कार्यक्रम अंतर्गत आणि आपल्या देशामध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण अंतर्गत अमरावती महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला असल्यामुळे या बजेटमध्ये त्या पद्धतीने जास्त त्या पद्धतीने जास्त या दृष्टीने पण बजेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच आपला महसुली इन्कम वाढ करण्याकरिता प्रॉपर्टी टॅक्स याची तकनिकी दृष्टीने सर्वेक्षण त्याचा रोडमॅप तयार केली ते पण या बजेटमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. पुढच्या वर्षी आमच्या शहरात सिटी बस सर्व्हिसमध्ये PME बस या केंद्राची योजना आम्हाला भेटणार आहे. या योजनेअंतर्गत 50 ई बसेस आम्हाला भेटणार आहे. तर त्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतूद तयार करण्यात आलेला आहे. यासोबत पूर्ण शहराचे आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, रोड, नाले, विद्युतीकरण या सगळ्या महत्वाचे विषय तर फोकस करून बजेट तयार करण्यात आलेला आहे. आता 23 मार्चला यावर स्थायी समितीत चर्चा होईल आणि 30 मार्चच्या आमसभेत या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. अमरावती शहरात आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अमरावती शहर आयुक्तालयाच्या वतीने शहरातील कोतवाली, नागपुरी गेट आणि कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत भव्य रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सणवार उत्साहात आणि कोणत्याही अनुचित प्रकाराशिवाय पार पडावेत यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर अमरावती पोलिसांचा हा रूट मार्च म्हणजे सुरक्षिततेचा आणि सज्जतेचा संदेश आहे. नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे. दिनांक 19 मार्च रोजी रमजान ईद निमित्त आज तसंच गुढीपाडवा आहे त्यानिमित्त आणि पुढील काही काळात उत्सव आहेत त्या अनुषंगाने रूट मार्च संयुक्तपणे कोतवाली पोलीस स्टेशन त्यानंतर नागपुरी गेट आणि कोल्हापुरी गेट असे संयुक्त रूट मार्च कोतवाली पोलीस स्टेशन येथून काढण्यात आलेला आहे. सदर रूट मार्चमध्ये कोतवालीचे सिनियर PI कोटनाके सर त्यानंतर कोल्हापुरी गेटचे PI वडगावकर सर आणि आम्ही स्वतः आणि आमचे क्राईम PI व इतर पूर्ण स्टॉप RCPचे 3 सेक्शन आणि SRPचे 3 सेक्शन बाकी RCP आणि तिन्ही पोलिसांचे अधिकारी
PSI दर्जाचे आणि इतर अंमलदार असे एकूण जवळपास मिळून 200 अंमलदार आणि अधिकारी या रूट मार्चमध्ये सहभागी होते. रूट मार्चच्या कोतवाली येथून निघून आपलं सराफा मार्गे गांधी चौक, सराफा मार्गे हनुमाननगर चौकी, तिथून बाबा चौक, पठाण चौक, नागपूर गेट चौक, आसोरिया पेट्रोल पंप, त्यानंतर हबीबनगर, त्याच्यानंतर अन्सार नगर, गवळीपुरा मस्जिद, त्यानंतर पिंजारा मस्जिद आणि पटवा चौक या ठिकाणी विसर्जित करण्यात आलेला आहे. आणि पुढील रमजान ईद उत्सव शांततेने पार पडावं, लोकांमध्ये याचा संदेश चांगल्या पद्धतीने जावं याकरिता माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर, तसेच पोलीस उपायुक्त झोन 2 सर श्याम घुगे सर, त्यानंतर आमचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे सर आणि कोतवालीचे ट्रॅफिकचे कताळे साहेब आणि उंडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सदरचा रूट मार्च या ठिकाणी संपन्न झालेला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान असलेल्या गुढीपाडवा सण अमरावती शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने भव्य गुढी उभारून सामाजिक संदेश देणारा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला. अमरावती शहरातील राजकमल चौक परिसरात गुढीपाडवा निमित्त भव्य आणि आकर्षक गुढी उभारण्यात आली. पारंपरिक पद्धतीने गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले आणि भक्तिभावाने आरती सादर करण्यात आली. या कार्यक्रमात युवक, विद्यार्थी, महिला, भगिनी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी पारंपरिक पोशाख, फेटे परिधान करून सणाचा उत्साह द्विगुणित केला. हा उत्साह केवळ सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचा संदेश देणारा ठरला. जनतेच्या समस्या, सामाजिक प्रश्न आणि एकात्मतेचा विचार यांना या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाला महाशक्ती पीठाधीश्वर शक्ती महाराज, दत्तमार्गी महंत पद्माकर तायडे महाराज, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, डॉक्टर सुनील देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. नगरसेवक, महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस सदस्य आणि शेकडो कार्यकर्ते या भव्य सोहळ्यात सहभागी झाले. हा कार्यक्रम संस्कृती, परंपरा आणि समाजसेवेचा सुंदर संगम ठरला असून सर्व धर्म समभाव आणि जनहिताच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष कायम सक्रिय राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अमरावतीत साजरा झालेला हा भव्य गुढीपाडवा उत्सव केवळ परंपरेचा नव्हे तर सामाजिक एकात्मतेचा आणि जनजागृतीचा संदेश देणारा ठरला. अमरावती शहरातील राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असताना नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांचा भव्य सत्कार पार पडलाय. शहरातील धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असलेल्या श्री महाकाली मंदिर संस्थानचे पीठाधीश्वर शक्ती महाराज यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. अमरावती महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. शहरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री महाकाली मंदिर संस्थानतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज यांच्या हस्ते सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शक्ती महाराज यांनी नगरसेवकांना शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. सत्कारानंतर नगरसेवकांनीही शहरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आज मैंने इनका हार्दिक अभिनंदन हम लोगों ने करे, हार्दिक शुभेच्छा दिए. आगे मैं मुद्दे रामनवमी से हनुमान जयंती के आज में यहाँ पे मैं मुद्दे के लिए आऊँगा. यहाँ पे मुद्दे उठाऊँ. कुछ मुद्दे यहाँ पे बहुत भारी है. अभी मैं सवेरे 2 घंटे से यहाँ पे बैठा है. कोई चीज़ की कमी दिख रही है मुझे, तो उस मुद्दे को मैं आज उठाने यहाँ पे कारपोरेशन में आऊँगा. बोलो मैं. और आज मैं पूरे कारपोरेशन में हमारे नगर हमारे वार्ड मेंबर जी, गट नेता जी का और महापौर, उप महापौर, हमारे मनपा आयुक्तों का मैं फिर वापस मैं हिंदू सुरक्षा सेवा संघ की तरफ से मैं महाराष्ट्र का उपाध्यक्ष हूँ संघ परिवार का. तो इनके तरफ से मैं, हमारे पूरे ग्रुप की तरफ से मैं सभी का मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ. एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या नव्या नगरसेवकांचा हा सत्कार सोहळा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून शहराच्या विकासासाठी एक सकारात्मक संदेश देणारा ठरलाय. आता या नव्या नेतृत्वाकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा कितपत पूर्ण होतात
हे पाहणे महत्वाचं ठरेल. गुढीपाडव्याच्या पवित्र पर्वावर शहरातील विविध भागात पारंपरिक कार्यक्रमाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच राठीनगर मधील सरस्वती टीचर कॉलनी येथे जिज्ञासा महिला बौद्धिश ग्रुपच्या वतीने पाडवा पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक सादरीकरण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विशेष ठरला. राठीनगर येथील सरस्वती टीचर कॉलनीमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन जिज्ञासा महिला बौद्धिश ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांपैकी उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या 3 महिलांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सभापती अविनाश मार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात गायन क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या कलाकारांचा देखील गौरव करण्यात आला. स्वराजित म्हणून गायकांना शेषरावजी गुल्हाणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्मानित करण्यात आले. याशिवाय नृत्य स्पर्धेत स्वरा उपाध्याय हिला पारितोषिक देण्यात आले. तर जिज्ञासा ग्रुपच्या सर्व महिलांच्या कॉलनीच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक प्रमोद महल्ले, नगरसेविका मिनल सवाई, नगरसेविका सुरेखा लुंगारे आणि सभापती अविनाश मार्डीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पारंपरिक संस्कृती जपत उत्साहात साजरा झालेला हा पाडवा पहाट कार्यक्रम परिसरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अमरावतीकरांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आज पीडीएमसी प्रभाग माझ्या 2 नंबर प्रभागामध्ये आमच्या जिज्ञासा राठीनगर मध्ये जिज्ञासा ग्रुप आहे महिलांचा. त्या जिज्ञासा ग्रुपच्या वतीनं पहिलंच वर्ष आहे पाडवा पहाट या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या आयोजनामागची भूमिका अतिशय चांगली आहे. राठीनगर या परिसरामध्ये जे गायक आहे, जे स्वतःचा छंद जोपासतात, त्या सगळ्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं या उदात्त दृष्टिकोन ठेवून जिज्ञासा ग्रुपच्या अध्यक्षा आमच्या गुल्हाणे मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं या ठिकाणी त्या सगळ्यांना गायक मंडळींना, त्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ दिलेलं आहे. अशा प्रकारे पारंपरिक संस्कृती जपत महिलांनी एकत्र येत गुढीपाडव्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील चिंचोली बुद्रुक गावालगत असलेल्या लखमाजी महाराज मंदिर परिसरात आज अचानक आलेल्या वादळी पावसाने आणि भीषण गारपिटीने हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात हवामानाने अचानक रौद्र रूप धारण केले. चिंचोली बुद्रुक गावालगत असलेल्या लखमाजी महाराज मंदिर परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि मोठ्या आकाराची गारपीट झाली. या अचानक झालेल्या संकटामुळे परिसरातील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. विशेषतः गहू, हरभरा, हापूस आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. गारांच्या तडाख्यामुळे पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उसमळून पडल्याची ही माहिती मिळत आहे. तर काही भागात वीज पुरवठाही खंडित झालाय. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तासात आणखी पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर ही होती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील परिस्थिती. अचानक आलेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. मेळघाटातील धारणी तालुक्यात भर उन्हाळ्यातही वृक्षारोपण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून नियमांना हरताळ फासत ठेकेदाराकडून काम केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मेळघाटातील धारणी तालुक्यात सध्या तापमानाचा पारा चढलेला असतानाच वृक्षारोपण सुरू असल्याचा अजब प्रकार समोर आलाय. धारणी कुसुमकोट बुजुर्ग रोड ते झिलपी साद्राबाडी मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हे काम सुरू आहे. मात्र राज्याच्या वन विभागाच्या स्पष्ट नियमांनुसार वृक्षारोपणासाठी जून ते ऑक्टोबर हा कालावधी योग्य मानला जातो. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केल्यास रोपांची जगण्याची शक्यता अधिक असते. तरीही भर उन्हात लहान खड्डे खणून आणि अपुरे कुंपण करून रोपे लावली जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते लावलेल्या रोपांना पाणी देणे जात नसल्यामुळे ती 2 ते 3 दिवसातच कोमेजत आहेत. आधीच परिसरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना अशा प्रकारे वृक्षारोपणाचा दिखावा केला जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.
याशिवाय या कामाबाबत कोणताही सूचना फलक नसल्यामुळे हे काम नेमके कोणत्या विभागामार्फत सुरू आहे याबाबत संभ्रम निर्माण झालाय. सार्वजनिक बांधकाम विभाग की वन विभाग याबाबत स्पष्टता नसल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भर उन्हाळ्यात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा केवळ दिखावा केला जातोय का आणि यामागे नेमका कोणाचा हलगर्जीपणा आहे, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. धारणी शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर प्रशासनाचा मोठा बडगा. तपासणी पथकाने अंबादास पोहा सेंटर आणि श्रीराम मिठाई सेंटर येथे छापा टाकत सिलेंडर जप्त केले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. धारणी शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर थांबविण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडून सातत्याने तपासणी मोहीम राबविली जात आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासणीत अंबादास पोहा सेंटर आणि श्रीराम मिठाई सेंटर येथे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. तपासणी पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणांवरील गॅस सिलेंडर जप्त केले. त्यानंतर हे सिलेंडर भाईजी HP गॅस एजन्सीच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. यापूर्वीच धारणी शहरातील सर्व व्यावसायिकांना घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करू नये याबाबत पत्राद्वारे, तोंडी तसेच प्रत्यक्ष भेटीद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक व्यावसायिकांनी नियमांचे पालन करत घरगुती सिलेंडरचा वापर बंद केला होता. मात्र काही ठिकाणी अजूनही नियमांचे उल्लंघन सुरू असल्याचे या कार्यवाहीतून स्पष्ट झाले. तहसील कार्यालयाने स्पष्ट इशारा दिला आहे की घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि गैरवापर थांबविण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. तसेच कोणताही व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करताना आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस ऑर्डर 2000 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार आहे. धारणी प्रशासनाचा हा इशारा स्पष्ट आहे. नियम मोडणाऱ्यांना कोणतेही सूट नाही. व्यावसायिकांनी तात्काळ नियमाचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. धारणी शहरातून एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी थेट प्रशासनावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. धारणी नगर पंचायतीमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनी पदभार स्वीकारताच प्रशासनातील गंभीर गैरप्रकार उघड केले आहेत. नगरसेवक पंकज मोरे आणि सूरज मालवीय यांनी थेट आरोप करत सांगितले की प्रशासकीय कारभाराच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. मात्र त्या निधीचा योग्य वापर न करता संबंधित ठेकेदार, अधिकारी आणि इंजिनियर यांनी कामांची अक्षरशः वाट लावली आहे. नगरसेवकांच्या मते काही विकास कामे फक्त कागदोपत्री दाखवून डुप्लिकेट सही करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. हे केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून जनतेच्या विश्वासाला तडा देणारे कृत्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धारणी शहरात अवघ्या 6 महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. काही ठिकाणी रस्ते उखडले असून नाल्यांवर बांधलेले कठडे कोसळून थेट नाल्यात पडले आहेत. इतकेच नाही तर शहरातील गार्डन आणि सौंदर्यीकरणाच्या कामांमध्येही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. कुछ गार्डन बने हैं, कुछ रफ्ते बने हैं और अभी मैंने देखा है जाके वहाँ पे जो एक्चुअली जो स्पॉट पे जाके कि वहाँ पे कुछ रोड खराब है और सुरक्षा बीम वाल गिरी है. तो मैं माननीय जिलाधिकारी साहब से चाहूँगा कि इसके ऊपर सकल चौकसी हो जाए. और दूसरा कुछ बात पे यह भी कान पे बात आई है कि कुछ काम के डुप्लीकेट वर्क ऑर्डर दी गई है करके डुप्लीकेट वर्क ऑर्डर पे संबंधित अधिकारियों की सही है. या सर्व प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. इतके गंभीर प्रकार घडूनही प्रशासन कोणतीही कारवाई का करत नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. धारणी नगरपंचायतमध्ये जे प्रशासनाच्या काळामध्ये जे काही भोंगळ कारोबार झाला आहे, या कारोबाराच्या विरोधात आम्ही सविस्तर या मीटिंगमध्ये माहिती ठेवणार आहे. आतापर्यंत जे काही बोगस बिल धारणी नगरपंचायतच्या काही अधिकाऱ्यांनी काढले आहे, याची देखील चौकशीची मागणी आम्ही त्या ठिकाणी मीटिंगमध्ये करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आतापर्यंत जे जे भ्रष्टाचार धारणी नगरपंचायतमध्ये झाले आहे, सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी करणार आहे. धारणी नगर पंचायत मधील या गंभीर आरोपामुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. आता जिल्हा प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते आणि दोषींवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
नागपूर शहरातील कोराडी परिसरातील दर्पण बार अँड रेस्टॉरंटमध्ये चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करत रोख रकमेसह महागडी विदेशी दारू लंपास केली आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. नागपूरमधील कोराडी परिसरात ही चोरीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 15 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दर्पण बार अँड रेस्टॉरंटचे कर्मचारी नेहमीप्रमाणे बार बंद करून घरी गेले होते. यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बारचे शटर तोडले आणि आत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि सराईत पद्धतीने ही चोरी केली असल्याचे दिसते. चोरट्यांनी काउंटरमधील रोख रक्कम तसेच बारमध्ये ठेवलेल्या महागड्या विदेशी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला. या चोरीमुळे बार मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी बारचे व्यवस्थापक दिनेश सिंह यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान कोराडी आणि शिवाजीनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. कोराडी येथील दर्पण बार चोरी प्रकरणात पोलीस तपास वेगाने सुरू असला तरी शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी नागरिकांची चिंता वाढविली आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शाळेमध्ये सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयाची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अध्यक्षासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 पावली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. नागपूरमधील 5 पावली परिसरात शाळेत नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. नवा नकाशा परिसरातील फरहीन अफसा, तिचा भाऊ शेख इर्शाद, बहीण अमरीन आणि इतर काही जणांना आरोपींनी शाळेत कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. संबंधित शाळेला शासनाचं 100% अनुदान असल्याचं सांगत स्थिर नोकरीचं स्वप्न दाखविण्यात आलं. या आमिषाला बळी पडून पीडितांनी आरोपींना तब्बल 45,50,000 रुपये दिले. मात्र ना नोकरी मिळाली ना वेतन. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितांनी 5 पावली पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी अध्यक्षासह 6 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 5 पावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. नवा नकाशा येथील राहणारी महिला जे क्वालिफाईड टीचरसाठी त्यांना एका संस्थापकाशी भेट करून देणारी HM आहे नवा नकाशाची. त्यांनी नवा नकाशाच्या हेडमास्टरला त्या ज्या ठिकाणी स्कूल आहे त्यांच्या स्कूलमध्ये कन्फर्म मास्तर की टीचर नोकरी लावून देतो म्हणून त्या एकाच परिवाराचे जवळपास 30 लाख रुपये घेतलेले आहे. इतर लोकांकडून असं टोटल 45,50,000 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाली. चौकशी अंती मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांच्या आदेशाने जे गुन्हा दाखल करण्यात आले. याच्यात भंडाराच्या पापड येथे राहणारा एक लतीफ पठाण म्हणून आहे, आणखी 2 हेड HM आहेत, त्यांना मदत करणारे इतर संस्थाचे सदस्य वगैरे टोटल 6 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे तपास गुन्हे पोलीस निरीक्षक श्री युनुस शेख हे साहेब तपास करीत आहे. बरोबर आहे. याच्यात जवळपास 45,50,000 असं आहे. याच्यात आणखी रक्कमही वाढू शकते, पीडिताही वाढू शकतात आणि आरोपी वाढू शकतात. याच्यात नेमकं शिक्षण अधिकाऱ्याचं पत्र काय खरे आहे अशा समजून खोटं प्रमाणपत्र दाखवून यांना ग्रँट असल्याची माहिती देऊन टप्प्याटप्प्याने पैसे घेतलेले आहे. हा प्रकरण विषय गंभीर आहे. त्याच्यामुळे दुय्यम पोलीस निरीक्षक यांना तपास दिलेला आहे. नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीपासून सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्याआधी योग्य पडताळणी करणं महत्वाचं आहे. नागपूरमधील जरीपटका परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न ठरलेल्या तरुणीकडे थेट 3 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण न केल्यामुळे लग्न मोडून संबंधित तरुणीला मानसिक त्रास दिल्याची तक्रारही पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादी शिवानी वासुदेव बोंबार्डे वय वर्ष 26 यांचे आरोपी उमेश निळकंठ देशभ्रतार यांच्यासोबत लग्न ठरले होते. दोघांचा साक्षगंध कार्यक्रमही पार पडला होता. मात्र 22 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान आरोपी उमेश देशभ्रतार याने फोन करून फिर्यादीकडे लग्नासाठी अट घातली. रिसॉर्टमध्ये लग्न करायचे असेल तर लग्न होईल, अन्यथा 3 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी त्यांनी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आरोपीची आई निरंजना देशभ्रतार आणि भाऊ हर्षल देशभ्रतार यांनीही संगनमत करून फिर्यादीकडे 3 लाख रुपयांचा हुंडा मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. फिर्यादीने हुंडा देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी लग्न मोडले आणि तिला मानसिक त्रास दिला असेही तक्रारीत म्हटले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जरीपटका पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ते आरोपी म्हटले की तुझ्या घरच्यांची जर परिस्थिती नसेल रिसॉर्टमध्ये लग्न करण्याची तर एक काम करूया की आम्हाला 3 लाख रुपये हुंड्याच्या बदल्यात तुम्ही द्या आणि 3 लाख रुपये हुंडा दिला तर मी तुझ्याशी लग्न करेल, अन्यथा मी तुझ्याशी लग्न करणार नाही असं सांगितलं. परंतु पीडिता जी होती तिने सांगितलं की माझ्या घरच्यांची परिस्थिती हलाखीची आहे, हे लग्न शक्य नाही आहे, तुम्हाला हुंडा देता येणं आम्हाला शक्य नाही आहे. या कारणास्तव सदर आरोपींनी फिर्यादीसोबत जो साक्षगंधेचा कार्यक्रम केला होता तो त्यांनी मोडला आणि पैशाची मागणी केली म्हणून दिनांक 18/3/2026 रोजी फिर्यादी ज्यावेळेस पोलीस स्टेशन जरीपटका येथे आली त्यावेळेस हुंडा अधिनियम 1961च्या कलम 3 आणि 4 नुसार 3 आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघी आरोपींचं नाव आहे, पहिला आरोपी ज्या मुलासोबत पीडितेचं लग्न जमलं होतं उमेश निळकंठ देशभ्रतार वय 32 वर्ष. दुसरा आहे त्याची आई निरंजना निळकंठ देशभ्रतार वय 52 वर्ष. आणि तिसरा आरोपी आहे भाऊ हर्षद निळकंठ देशभ्रतार वय 28 वर्ष. या तिघा आरोपींवरती हुंडा मागण्याच्या अधिनियमानुसार पोलिसांनी जरीपटका येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हा हा पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठाकरे यांनी दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास या महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे या करत आहेत आणि त्यातून आता काय निष्पन्न होतंय ते तपासातून ठरवलं जाईल. हुंडा प्रथेचा समाजात अजूनही प्रभाव असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात सध्या नागरिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पहाटेपासून रांगा, नो स्टॉकच्या पाठ्या हे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात घरगुती गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. रामटेक परिसरातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले आहेत, तर उर्वरित पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी होत आहे. काही ठिकाणी तर नो स्टॉकचे फलक लावण्यात आले असून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तर दुसरीकडे घरगुती गॅस मिळविण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. अनेक नागरिकांना रात्री 2 वाजल्यापासून गॅस एजन्सी समोर रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही 4 दिवस सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की काही ठिकाणी गॅस सिलेंडरचे वितरण पोलीस बंदोबस्तात करण्यात येत आहे. दरम्यान खाडी देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवून येतो आहे. 4-5 दिवसा अगोदर आम्ही नंबर लावला. खरं तर रात्री 2 वाजता, रात्री 12 वाजता असे आम्ही नंबर लावत होतो, पण तो नंबर काही लागत नव्हता. अचानक आमचा नंबर लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच DSC नंबर आला. आता काल मी आलो इथपर्यंत लाईन होती, वापस गेलो. आज 8 वाजता आलो. 8 वाजता आल्यानंतरही सुद्धा 80 सिलेंडर स्टॉक मध्ये बाकी आहेत म्हणते. आता 80 मध्ये आमचा नंबर लागतो नाही लागत, अजून काही हे नाहीये. परंतु ग्रामीण जनता ही पॅनिक झालेली आहे. त्याच्यामुळे भीतीपोटीचं वातावरण वाढलेलं आहे. लोक जास्तीत जास्त पैसे देऊन सिलेंडर विकत घेऊ पाहत आहेत. आताच 1-2 जण मला म्हणाले की सिलेंडर असेल तर आम्ही शिवाय पैसे देतो. हे अत्यंत चुकीची घटना आता सध्या होऊन राहिली आहे. लोकांनी पॅनिक न होता सरकारने सुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यावं व सिलेंडरचा जो पण साठा पडलेला आहे त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून द्यावं. काही लोक घरून सुद्धा 3-3, 4-4 दिवस झाले वाट पाहून राहिले.
परंतु त्यांना अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये. आता ते दादा आले, वकील दादा आहेत आमच्याकडे. आमच्या मागे इथून तिथपर्यंत लाईन लागली आहे, परंतु अजूनपर्यंत सिलेंडर भेटते नाही भेटत. आम्ही जवळजवळ गेल्यावर नाही भेटलं तर आमचे एवढे वेळ वाया जाईल. मागील 4 दिवसापासून मी नंबर लावतो, माझा नंबर लागत नाही आहे. मेसेज येते 24 तासामध्ये मिळेल, 24 तासामध्ये मिळेल, पण काही सिलेंडर मिळत नाही आहे. त्यांनी कस्टमर केअरचा जो नंबर शो केला आहे 1823 33 555 ह्या नंबरवरती फोन लावला तर व्यस्त आहे करत आहे. आमची एवढीच माग आहे का आम्हाला नियमितपणे सिलेंडर देण्यात यावा. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ही टंचाई निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ही समस्या आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामटेकमध्ये गॅस आणि पेट्रोल तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. या प्रकरणाकडे राज्य सरकार आणि संबंधित विभाग कधी लक्ष देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नागपुरातील कळमना परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्य चोरट्याला अटक केली आहे. महागडे लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून तब्बल 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात 2 गुन्ह्याची उकल झाली आहे. कळमना मार्केटमधून एका गाडीच्या डिक्कीतून एक मोबाईल चोरी गेलेला होता. त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास API श्री मुसळे साहेब आणि त्यांची टीम ती करीत होती. दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की एक इसम देशी दारू भट्टीच्या आजूबाजूला आहे आणि त्या ठिकाणी तो मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या माहितीवरून ते त्या ठिकाणी गेले असता त्यांनी दिलीप बाबू रंगन पिता रंगन अय्या स्वामी वय 27 वर्ष राहणार गुडियथम वेल्लोर तामिळनाडू यास ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये 3 लॅपटॉप आणि 6 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याचा भाषेचा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे आम्ही एक दुभाषक आणला आणि ज्याला त्याची लँग्वेज येते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला इंट्रोगेट केलं असता आमचा जो पोलीस स्टेशन कळमना येथील गुन्हा होता त्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला. तसेच इतर मोबाईल आणि लॅपटॉप कुठून चोरी केले याबाबत विचारपूस केली. आम्ही त्याला नागपूर शहरात फिरवलं तेव्हा त्यांनी 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईल हा पोलीस स्टेशन RP नगर हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन RP नगर येथे माहिती घेतली असता तिथे नमूद वर्णनाचे लॅपटॉप आणि गुन्ह्याचा मोबाईलचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यावरून आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीचा एक साथीदार बालाजी गोविंदप्पा राहणार कोलार कर्नाटक हा फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. आंतरराज्यीय आरोपी असून यांची मोडस अशी आहे की ते नागपूर शहरात येतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मोबाईल लॅपटॉप्स हे उघडे घर जे राहतात किंवा बॉईज हॉस्टेल्स मध्ये वगैरे असे रेकी करून ते जातात आणि तिथे पडलेला लॅपटॉप किंवा मोबाईल हा उचलून घेतात आणि 4-5 दिवस अशी चोरी करतात आणि त्यानंतर तामिळनाडू त्यांच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी ते त्याची विक्री करतात. अशी यांची मोडस आहे. तर हा एक आंतरराज्यीय आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे. अधिक तपास सुरू आहे. एक आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेला आहे. त्याचा साथीदार हा सुद्धा चोरच आहे, परंतु तो आता मिळून आलेला नाही आहे. बहुतेक तो तामिळनाडू किंवा कर्नाटक मध्ये येथे गेला असावा. त्याला माहिती पडलेलं आहे की याला अरेस्ट झालेली आहे म्हणून त्याचा शोध आम्ही घेत आहोत. कळमना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आंतरराज्य चोरट्यांचा पर्दाफाश झाला आहे. मात्र या टोळीचा आणखी एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. नागपूरमधील बेलत्रोडी परिसरातील पोलिसांनी मोठी कारवाई करत स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार उघडकीस आणला आहे. मनीषनगर येथील 7C वेलनेस स्पावर टाकलेल्या छाप्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापारास भाग पाडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून काही पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीत अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मंगळवारी मनीषनगर येथील 7C वेलनेस स्पा येथे
बोगस ग्राहक पाठवून कारवाईचे नियोजन करण्यात आले. ग्राहकासोबत व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला आणि सुरू असलेला अनैतिक प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणात एक महिला 28 वर्षीय यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासात आरोपी ही बाहेर राज्यातील गरीब महिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. छाप्यात 2 महिला संभाजीनगर येथील तर एक महिला ओडिसा येथील असल्याचे आढळून आले. या सर्व पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने करुणा वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. कारवाई दरम्यान घटनास्थळावरून 5,000 रुपये रोख रक्कम आणि अंदाजे 10,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन असा एकूण 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी बेलतरोडी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4, 5, 7, 8 तसेच BNS कलम 143(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वीपासून अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार सुरू होते का, याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. बेलतरोडी DB पथक यांना माहिती मिळाली की पुरुषोत्तम बाजार या ठिकाणी अनैतिक व्यापार सुरू आहे. त्या खातरजमा केली मिळालेल्या खबरेची आणि त्यानंतर पोलीस स्टेशन बेलतरोडीतील टीम व पंच असे कारवाईसाठी आम्ही गेलो असता त्या ठिकाणी एक 3ऱ्या माळ्यावर अनैतिक व्यापार बाबत फंटर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एक जी महिला आहे ती प्रधानमंत्री आवास योजना नागपूर वाटोळा या ठिकाणी राहणारी, वय 28 व तिने 3 पीडित यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून घेतला आणि त्यांना आमिष दिले. त्या 3 पैकी एक महिला जी 28 वर्षाची आहे ती भुवनेश्वर ओडिसा येथील आहे. दुसरी महिला संभाजीनगर येथील आहे जिचे 23 वर्ष वय आहे व एक महिला 35 वर्ष वयोगटातील ती सातारा येथून आलेली आहे. अशा 3ही मुलीला आम्ही रेस्क्यू केलेला आहे. त्यांना सध्या सुरक्षिततेकामी महिला वसतिगृहामध्ये दाखल केलेले आहे. शासकीय महिला वसतिगृह व यातील आरोपी यांचा 3 दिवस PCR घेतलेला आहे. कारवाई सुरू आहे. स्पा सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अशा प्रकारच्या अनैतिक कृत्यांवर पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. नागपूर पोलिसांनी यापुढेही अशा रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील रामटेक येथे पोलिसांनी रेती माफियांवर मोठी धडाकेबाज कारवाई करत तब्बल 3,48,95,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई 77 ब्रास अवैध रेती आणि 7 वाहने जप्त करण्यात आली असून 7 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. नागपूर ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती तस्करी विरोधात मोठा आघात करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक, पोलीस स्टेशन रामटेक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकांनी विविध ठिकाणी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग करत मोहीम राबविली. तुमसर रामटेक मार्गावर राखी तलावाजवळ नाकाबंदी दरम्यान 2 वाहने पकडण्यात आली. या वाहनातून 27 ब्रास अवैध रेती जप्त करण्यात आली असून याची किंमत अंदाजे 1,35,35,000 रुपयांचा मुद्देमाल एकूण हस्तगत करण्यात आलाय. त्यानंतर नगरधन फाटा, राखी तलाव परिसर आणि शीतलवाडी येथे सखोल तपासणी करत पोलिसांनी 4 मोठी वाहने ताब्यात घेतली. या वाहनांमधून 40 ब्रास रेती जप्त करण्यात आली असून 2,02,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. याशिवाय रामटेक पोलिसांनी स्वतंत्र कारवाई करत एक टिप्पर पकडत 10 ब्रास रेती आणि 35,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या संपूर्ण कार्यवाहीत एकूण 7 गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपी विरुद्ध विविध कायद्यांनुसार कारवाई सुरू आहे. या धडाकेबाज ऑपरेशनमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले असून स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे. अवैध रेती तस्करीवर पोलिसांनी घेतलेली ही कडक भूमिका परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. रामटेक शहरातील राखी तलाव परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. 27 वर्षीय रोशन बबनराव ढोके या युवकाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत रोशन ढोके हा रामटेक मधील सुभाष वाड परिसरातील रहिवासी असून त्याला दारूचे व्यसन असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.
बुधवारपासूनच तो घरातून बेपत्ता होता अशीही माहिती समोर आली आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राखी तलावात एक मृतदेह पाण्यावर तरंगताना काही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ रामटेक पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्रीय दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.